हरिहरेश्वरला लोक फक्त फिरायला येतात, पण हरेश्वर मधल्या लोकांनी जे सहन केलंय ते कोणालाच माहित नाही. जे ऐकून माझ्या पायाखालची जमीन नाही तर माझं मन एकदम शांत झालंय. कोकणात पूर्ण 50 दिवस लिफ्ट मागून मी प्रवास केला. कोकणातले खूप किस्से ऐकले, पण विशालने हरेश्वर बद्दल जे मला सांगितलं ते ऐकणं खूप डिफिकल्ट होतं. 3 जून 2020 चक्रीवादळाने हरेश्वरचं खूप नुकसान केलं. फक्त नुकसान नाही तर प्रत्येक माणसाला खूप त्रास दिला. 40 ते 50 दिवस पूर्ण हरेश्वर लाईटीशिवाय अंधारात प्रत्येक दिवस काढत होता. मोबाईल चार्ज करायला पण खूप लांब जावं लागायचं. डोळ्यासमोर स्वतःची घरं उद्ध्वस्त होताना या लोकांनी पाहिली. किती डिफिकल्ट असेल ना. आज पण ती भीती विशाल मध्ये मला जाणवत होती. त्या वादळाने हरेश्वर मधल्या प्रत्येक माणसाला खूप स्ट्रॉंग आणि खंबीर बनवलं आहे. म्हणून हरेश्वर मधला प्रत्येक माणूस इतका प्रेमळ वाटला मला. असं वाटतंय मी माझ्या घरी आलोय. लोक इथे फक्त फिरायला येतात, पण इथल्या लोकांबद्दल कोणीच सांगत नाही. आज मनापासून काहीतरी सांगायचं मन झालं. अडचणीला मात करून पुन्हा एकदा नव्याने सुरू करणाऱ्याला हरिहरेश्वर म्हणतात. बाकी तुम्ही काय एक्सपिरियन्स केलाय कॉमेंट मध्ये नक्की सांगा.